कासरडोली येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अतुल सोनावाला या भूमाफियांतर्फे हडप केल्या जात आहेत। 23 जानेवारी 2026 रोजी कासरडोली जिल्हा ठाणे येथील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पोट हिस्सा मोजणी अर्ज क्रमांक द्रुतगती 073403 जमिनीचा सर्वे करण्यास विरोध आहे। भूमाफिया अतुल सोनावाला हे पैशाच्या बळावर सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून 7/12 उतारे कोरे केले आहेत। शेतकऱ्यांचे खोटे नोंदणी, खरेदी खत आणि कुलमुखत्यार पत्र तयार करून घेतले आहेत। याबाबत कलम 43 प्रमाणे परवानगी न देता नोंदणीकृत कसे झालं याबाबत नोंदणीकृत करणारे नोंदणी रजिस्ट्रार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कमलाकर शिंगे यांनी केली आहे। तर भूमाफिया सोनावाला यांनी शेतकऱ्यांच्या नावाने विदेशी कंपनीकडून करोडो रुपये घेऊन खोटे करारनामे करून त्यांना देण्यात आले असल्याचं विशाल शिंगे यांनी सांगितलं। या आंदोलनात दिगंबर नकवारे, कृष्णा शिंगे, दीपा शिंगे, अंजली तानकी, विष्णू तानकी, जयवंत शिंगे, संदेश भोईर, देवेंद्र भोईर यांनीही सहभाग घेऊन वेळीच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कासरडोली येथील रहिवाशांनी दिला आहे। आरक्षणात आमच्या जमिनी घ्याल तर आम्हाला प्रशिक्षण द्या, त्या आरक्षणाप्रमाणे आम्ही तिथे काम करू। आमच्या नावाने ॲग्रीमेंट करून द्या की तुमची जागा आम्ही अधिग्रहण करतोय, ज्यावेळेस ते कारण संपेल तेव्हा ती जागा तुम्हाला परत करण्यात येईल। जशी आमची गुडलास कंपनी आहे ती गाववाल्यांनी दिलेली जागा आहे, आज कंपनी त्या जागा बिल्डरांना विकून जाते, गाववाल्यांना त्यांची जागा का परत केली जात नाही? जर का आमच्या जागा घेत असाल तर ज्यावेळेस आरक्षणाचं कारण संपेल त्याच्यानंतर ते आम्हाला परत केल्या पाहिजे। ज्या कारणासाठी आरक्षण आहे त्याबाबत आम्हाला प्रशिक्षण द्यावं, आमच्याबरोबर करार करावे आणि आम्हाला तिथे कामधंदा मिळवून द्यावा। जसे आमचे हळदी, लग्न, जत्रा जे आमचे पारंपरिक प्रोग्राम आहेत, जे आम्ही कार्यक्रम वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत, त्याच्यासाठी आम्हाला वेगवेगळे जे आरक्षणाचे पट्टे निदान 1-1 एकराचा 4-4 तरी आमच्या गावामध्ये पट्टे ठेवावे की जिथे आम्हाला आमचे कार्यक्रम सादर करता येतील। अशा प्रकारे जर का आरक्षणाने आमच्या जागा घ्यायच्या तर पहिल्यांदा आमच्या रूढी परंपरा, आमचा रोजगार ह्याचा विचार व्हावा। बिल्डरांना सोयीचे असे आरक्षण टाकू नये आणि आमच्या जागा 7/12वरून कोऱ्या केल्या जाऊ नये। स्थानिक भूमिपुत्रांचा स्थानिक भूमिपुत्रांचा अरे कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते देणार नाही। आगरी कोली एकजुटीचा, आगरी कोली एकजुटीचा। जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची। शासन प्रशासनाचा निषेध करतो आम्ही निषेध। दादा काय सांगाल तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भात? बघा आता तुम्ही समोरच बॅनर लावलेला आहे, ही आम्ही वंशपरंपरागत 70 ते 80 वर्षापासून शेतीभाती करत आहे। त्यानुसार आमचं फेरफार पडलं 378 नुसार 1956ला। सोन्यासारख्या जमिनी शेतकऱ्यांनी कसल्या, बघा कशा मेल्यानंतर पूर्वजांनी विकल्या व गेले। आमचे पूर्वज मेल्यानंतर 2008ला येतात, ॲग्रीमेंट करतात आणि परत जातात। मेले कधी 89ला, 2005ला, 2005, 2007, 1989ला, 2008ला ॲग्रीमेंट होतंच कसं? म्हणजे आमची कुठेतरी चाललेली ही पिलवणूक आणि फसवणूक आहे। या ॲग्रीमेंटनुसार तहसीलदारमध्ये दावा चालू होता, तहसीलदारांनी 1 दिवसात आमच्या नावावर असलेली जागा, कसलेली जागा, पूर्वजांनी अशी ठेवलेली जागा एका दिवसात ऑर्डर करून दुसऱ्याच दिवशी ती नावावरनं आमच्या उतरवली जाते। नंतर दाद मागायला सांगतात तर आम्ही पुढच्या कोर्टात गेलो, अजूनपर्यंत दावे तिथे प्रलंबित आहेत। त्याच्यानंतर तहसीलदारांविरुद्ध आम्ही एक रीट पिटिशन दाखल केले हायकोर्टामध्ये, तिकडनं पण ऑर्डर आली। 8 आठवड्याची मुदत होती, त्यांनी लेटर आम्हाला 10 ते 12 आठवड्यानंतर दिलं, ते पण उत्तर त्यांचं चुकीचं आलं। चौकशीची ऑर्डर असतावले निव्वळ आणि निव्वळ की तुम्हाला जर ती ऑर्डर किंवा तो न्याय मान्य नसेल तर तुम्ही अपिलात जावं म्हणून दिलेलं आहे। हायकोर्टाने स्पष्टमध्ये ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे का तहसीलदारांची चौकशी होऊन आदेश आमच्या कोर्टासमोर आणावे। त्यांनी परत नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या? आमचं एकच मागणं आहे, जे एका दिवसात आमचं नावं उडवलेत ते परत नावं तशीच जागेवर आलं पाहिजेत, नाहीतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू। पुढची भूमिका आमची ती असेल। मोबाईल
कासार वडवली शेतकऱ्यांच्या जमिनीचा हा विषय आहे, जरा काय सांगाल त्याच्यात? ह्या जमिनी ज्या आहेत ह्या कुळ कायद्याने सगळं शेतकऱ्यांना मिळालेल्या आहेत. आज परिस्थिती अशी आहे की काही ना काही कारण देऊन शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी नावावरून सातबाऱ्यावरून कोऱ्या केल्या जात आहेत आणि ते बिल्डरांच्या नावावर करून त्याच्यावर आरक्षण टाकून आणि प्रत्येक शेतकऱ्याला भूमिहीन करायचं काम आज या प्रशासनातर्फे चालू आहे. ह्या जमिनी 1956 सालापासून गावकऱ्यांच्या नावावर सातबाऱ्याला आहे. कोणतरी एक सोनावाला नावाचा बिल्डर येतो, तो एका विदेशी कंपनीबरोबर करार करतो. करार करून त्यांच्याकडनं एकूण 66 करोड ते 100 करोड रुपयापर्यंत त्यांच्याकडनं पैसे घेतो. पैसे घेतल्यानंतर आमचे जे पूर्वज होते, जे मेलेले आहेत ऑलरेडी, त्यांच्या नावाचे खोटे ॲग्रीमेंट करार करून त्या कंपनीला देतो. कंपनी ज्यावेळेस त्याच्याकडे पैशाची मागणी करते तेव्हा तो प्रशासनाकडे अर्ज करतो आणि सांगतो की ह्यांची नावं सातबाऱ्यावरून उतरवा. प्रशासन आमची सगळी नावं सातबाऱ्याने उतरवली जातात. त्याच ज्याने आमच्या नावाने करोडो रुपये घेतले त्याच्या नावाने सातबारे केले जातात. त्याच्यानंतर त्याच जागांवर आरक्षण टाकून त्याचा सगळा फायदा त्या बिल्डरला कसा मिळेल या दृष्टीने सगळी पावलं उचलली जातात. आता प्रशासन सांगते की आम्ही तुमची जर का सर्वे केला तर तुमची वहिवाट दिसेल. अरे ज्यांची आम्ही मालक आहोत तिथे, आमची मालकी हक्काची नावं तुम्ही उतरवली, आम्हाला तिथे काहीच हक्क ठेवलं नाही आणि आता सांगता आम्ही परत सर्वे करून देऊ. आम्ही कुठलाही सर्वे करून देणार नाही, आमच्या जागेवर कोणाला येऊ देणार नाही. प्रत्येक गोष्टीचं कागदोपत्री पुरावा आहे आमच्याकडे. आमचे पूर्वज जर का तुम्ही वरती लक्ष दिले तर थोडं जर का बाजूला व्हाल, एक आमचा पूर्वज मेला आहे 1979 साली, तो 2008 साली ॲग्रीमेंट करतोच कसा काय. दुसरा मेला आहे फेब्रुवारी 2008ला, तो एप्रिल 2008ला व्यवहार करतोच कसा काय. म्हणजे आम्हाला मूर्ख समजता का? तुम्ही लक्ष द्या आणि वरती बघा, आमच्या सगळ्या शेतजमिनी आम्ही अजून कसतोय. आताही तुम्ही गेलात तर सगळी शेती लावलेली आहे. ते ज्या फेरफारने आमची नावं लागली तो आदेशही इथे जोडलेला आहे. थोडक्यात शेतकऱ्यांना भूमिहीन करून वेगवेगळी आरक्षणं टाकून आमचे हक्क नाकारले जात आहेत. याच्यासाठी आमचा तीव्र विरोध आहे. आमच्या जमिनी आमच्या नावावर राहू दे. प्रशासनाशी जे काय देणं आणि जो काय प्रशासनामध्ये कोणाबद्दल तुम्हाला हा सर्व आक्षेप आहे? आम्ही प्रशासनामध्ये जे कोणी आरक्षण टाकणारे आहेत, खास करून आमचा त्यांच्याविरुद्ध आक्षेप आहे. आरक्षण टाकताना स्थानिक जे आहेत त्यांना विचारात घेण्यात यावं. कारण इथे जे आम्ही पूर्वीपासून स्थानिक आहोत, आमच्या काही रूढी परंपरा, आमची उत्पन्नाची साधनं आहेत, त्याचाही विचार झाला पाहिजे. जसं आमची खास उत्पन्नाची साधनं शेती आणि मत्स्य व्यवसाय होता. 80-90च्या दशकात आम्ही चांगल्यापैकी वीटभट्टीचा धंदा करायचो, रेतीचा धंदा करायचो. वाहनं भाड्याने देण्याच्या आमिषानं 2.44 कोटींची फसवणूक तर 32 चारचाकी जप्त. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार वाहन भाड्यानं लावून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी संदीप शेट्टी राहणार उल्वे नवी मुंबई यानं फिर्यादींच्या 5 चारचाकी वाहनांवर जादा मासिक भाड्याचं आमिष दाखवून ताबा घेतला होता. मात्र भाडे न देता ही वाहनं इतरांकडे गहाण ठेवून अपहार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तपासादरम्यान मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला 6 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. चौकशीत अशाच प्रकारचे अनेकांकडून वाहनं घेऊन ती परस्पर गहाण ठेवल्याचं निष्पन्न झाले. ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत गुन्हे शाखा वागळे युनिट क्रमांक 5 कारवाई करत सुमारे 2,44,15,000 रुपयांची 32 विविध चारचाकी वाहनं नवी मुंबई, जालना, पुणे, पनवेल, कल्याण आदी ठिकाणाहून जप्त केली आहेत. वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वागळे पोलीस स्टेशन येथे वाहनांचा अपहार किंवा वाहनांच्या संदर्भात फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता, ज्याचा तपास
गुन्हे शाखा घटक 5चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत आहे. ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उलवे, नवी मुंबई याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून एकूण 32 वाहने, जवळपास 2,44,00,000 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी. यापूर्वी त्याच्यावर 2021ला नवी मुंबई परिसरामध्ये 3 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फसवणूक, अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत. याची मोडस अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यानं देतो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशी फसवणूक करून त्यांच्याकडून वाहन घ्यायचा. सदरचे वाहन तो इतर इस्मांना गहाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचा अशी त्याची मोडस आहे. यापूर्वी या आरोपीनं अशा सेम प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, ज्यामध्ये 2021ला नवी मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल. प्रायव्हेट गाड्या आहेत का टुरिस्ट गाड्या आहेत? प्रायव्हेट देखील आहेत, टुरिस्ट देखील आहेत. आता सध्या 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत. यामध्ये अजून वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे. सदरची वाहनं त्यांना छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, त्याचबरोबर पनवेल, कल्याण, परभणी अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं गहाण ठेवली होती किंवा त्याची परस्पर विक्री केली होती. वनमंत्री गणेश नाईक हे गेल्या काही दिवसांपासून वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करतायत. नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचं काम शिवसेना शिंदे पक्षातील नेते करतायत. परंतु आता श्रीकांत शिंदे यांनी स्वतः नाईक यांना ओपन चॅलेंज दिले. तर खासदार नरेश मस्के यांनी देखील गणेश नाईक यांच्यावर टीका केली आहे. गणेश नाईक यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचं करिअर बर्बाद केलं आहे अशी जोरदार टीका मस्के यांनी केली आहे. गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्याचं विधान केलं होतं. या विधानानंतर शिवसेना शिंदे पक्षातील नेते आणखीन तापले आणि त्यांनी नाईक यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. शिवाय स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना ओपन चॅलेंज केले. एवढीच खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरा, तुमची खुमखुमी पूर्ण करतो असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. त्या पाठोपाठ आता नरेश मस्के यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातील तेल संपत आलं आहे. दिवा विसताना जसा फडफडतो त्या पद्धतीनंच ते फडफडत आहे असं वक्तव्य मस्के यांनी केले. श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्याची गणेश नाईक भाषा करतात. बहुधा ते विसरलेत की श्रीकांत शिंदे हे एकदाही निवडणुकीत पराभूत झाले नाहीत. विक्रमी मताधिक्याने ते निवडून आलेत. परंतु एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीमुळे त्यांची स्वतःची दोन्ही मुलं नावासमोर खासदार किंवा आमदार लावताना माझी हा शब्द लावतायत. नाईक हे मुलांचं करिअर बर्बाद करणारा बाप आहे अशा शब्दात मस्के यांनी नाईक यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला मान आहे याची कदाचित नाईक यांना पोटदुखी होत असावी असंही मस्के यांनी सांगितलं. नाईक यांच्या वयाचा आम्ही सन्मान करतो, परंतु अशा पद्धतीनं ते जर टीका करत असतील तर आम्ही सुद्धा याच पद्धतीनं उत्तर देऊ. नवी मुंबईत नाईक यांनी काय काम केलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. ते त्यांच्या पक्षासोबत तरी प्रामाणिक आहेत का? 3 पक्ष फिरून आलेले आहेत. मुलाला तिकीट नाही दिलं म्हणून राष्ट्रवादीमधून लढायला लावलं. मंदा म्हात्रे यांना हरवण्यासाठी प्रयत्न केले आणि ते आम्हाला पक्षनिष्ठता शिकवणार असा सवाल देखील मस्के यांनी उपस्थित केलाय. गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातलं तेल संपलंय. आता तो त्यांचा जो दिवा आहे तो विझायला लागलाय आणि दिवा विझताना फडफडतो तशाच पद्धतीने ते फडफडत आहेत. गणेश नाईक बहुधा हे विसरलेले आहेत की श्रीकांत शिंदे यांचा ते पराभव करण्याची भाषा करतायत. परंतु ह्याच एकनाथ शिंदे साहेबांच्या रणनीतीमुळे त्यांची स्वतःची दोन्ही मुलं माझी नाव लावतायत. खासदारकीला पडलेत, आमदारकीला पडलेत. श्रीकांत शिंदे एकदाही निवडणुकीत पराभूत झालेले नाही आहेत. एकही निवडणूक हारलेले नाही आहेत. विक्रमी मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत. हे 2 वेळा निवडणूक हरून
माजी आमदार झालेले आहेत, हे त्यांचा मुलगा माजी खासदार म्हणून त्यांना बोलावं लागतं, हे बहुतेक विसरलेले आहेत. अशा पद्धतीने टीका करायला आम्हाला सुद्धा आनंद होत नाही. भाजपचे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले. गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे, त्यामुळे ते काहीही टीका करतायत. तर गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. नागरिकांनी त्यांना अनेकदा माजी केले, याचं त्यांनी भान ठेवावं. आणि जर एवढीच खमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा अथवा हवं तिथून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी, असं थेट खुलं आव्हान देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिलं आहे. गणेश नाईकांचा प्रॉब्लेम जो आहे, मी पहिला पण सांगितला तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात. मला वाटतं त्यांना डिमेन्शिया म्हणजे मराठीमध्ये असं त्याला बोलतात. त्याच्यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं, त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं. मी हे सगळं का सांगू शकतो? कारण की मी डॉक्टर आहे. मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात. मी का सांगतोय? कारण की त्यांचं तुम्ही जसं म्हणालात की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला माजी करून टाकू, मला त्यांना या स्टेटमेंटवरती मागची आठवण करून द्यायची आहे, जी स्मृतिभ्रंशामुळे त्यांना आठवण येत नसेल. इंदिरानगर उपादेवी पाडा नंबर 2 रोड नंबर वागळे इस्टेट येथे शासकीय भूखंडावर नवाबी इंतेजामिया कमिटीनं बांधलेल्या मदरसा आणि मशिदीचं बेकायदेशीरपणे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या विस्तारीकरणाच्या नादात येथील नागरिकांची वहिवाटच बंद करण्यात येते. या संदर्भात स्थानिक नागरिक रवींद्र गुप्ता यांनी 2022 पासून तक्रारी करूनही कारवाई करण्यात येत नसल्यानं शेवटचा उपाय म्हणून गुप्ता कुटुंबियांनी ठाणे महानगरपालिकेसमोरच बेमुदत उपोषण सुरू केले. विशेष म्हणजे या उपोषणानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा दावा करत श्रीनगर पोलिसांनी गुप्ता यांच्यावरच कारवाई करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय. इंदिरानगर रुपादेवी पाडा नंबर 2 येथे वागळे इस्टेट येथे शासकीय भूखंडावर नवाबी इंतेजामिया कमिटीच्या माध्यमातून एक मदरसा आणि मशीद बांधण्यात आली आहे. ही मशीद अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहे. आधी अत्यंत छोटेखानी असलेली ही मशीद आता विस्तारित करण्यात आली आहे. या मशिदीच्या मागील भागात एक मोठा शासकीय भूखंड आहे. या ठिकाणी सुफी मोहम्मद अहमद शेख यांनी मशीद बांधली होती. सुफी मोहम्मद अहमद शेख हे हयात असताना त्यांच्या साहाय्यानं स्थानिक नागरिकांनी एक सामायिक पाण्याची टाकीही येथे उभारली होती. ही टाकी उभारताना रवींद्र गुप्ता यांच्या घराच्या भिंतीपासून 10 फूट जागा सुफी मोहम्मद अहमद शेख यांनी सोडली होती. या पाण्याच्या टाकीतूनच गुप्ता आणि इतर रहिवासी तसंच या मशिदीलाही पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र सुफी मोहम्मद अहमद शेख यांचं निधन झाल्यानंतर नवाबी इंतेजामिया कमिटीने या मशिदीचा ताबा घेतलाय. हा ताबा घेतल्यानंतर कमिटीनं मशिदीचे बेकायदेशीरपणे विस्तारीकरण सुरू केले. हे विस्तारीकरण करत असताना त्यांनी मशिदीच्या आजूबाजूला व्यावसायिक गाळ्यांची उभारणी केली. आता तर या नवाबी इंतेजामिया कमिटीनं रहिवाशांच्या भिंतीचा वापर करून बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू केले. या ठिकाणी असलेली पाण्याची टाकीही पाडण्यात आली. गुप्ता यांच्या घरालगतच या कमिटीनं मुतारी आणि अन्य बांधकाम केले. विशेष म्हणजे हे बांधकाम करत असताना पाण्याच्या टाकीपासून पूर्वी सोडण्यात आलेली 10 फूट जागा देखील या कमिटीनं आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे नागरिकांची वहिवाटच बंद झाली. याबाबत रवींद्र गुप्ता यांनी ठाणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे 2022 रोजी पहिली तक्रार केली होती. त्यानंतर वारंवार तक्रारी केल्यात, मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्यानं त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले. या ठिकाणी अधिकृत की अनधिकृत बांधकाम सुरू आहे याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. मात्र रहिवाशांची वहिवाटच अडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं रवींद्र गुप्ता यांनी सांगितलं.
मेरा नाम रविंद्र गुप्ता, इंदिरा नगर रूपादेवी पाड़ा नंबर 2, वागले स्टेट थाने 4। मेरा सर जी प्रॉब्लम क्या है कि मेरे घर के बाजू में मस्जिद छोटी सी थी, अभी वो बहुत बड़ी बना रहे हैं और मेरे यहाँ एक गेट बना दिया उन्होंने और सीढ़ी लगा दी है और पीछे उन्होंने टॉयलेट बना दिया है, उसका स्मेल आ रहा है मेरे घर में। और पीछे से उन्होंने पूरा गली में बहुत बड़ा दीवार उन्होंने बना दिया है। तो ये सब चीज़ की वजह से हमें प्रॉब्लम हो रही है कि ये हमारी भी ज़मीन उनकी ना हो जाए, ऐसा उनका मांग हो जाए। बस ये चीज़ की प्रॉब्लम है, तो जैसे पहले थी वैसे वो कर दें, वो चीज़ हमारी मांग है। सर जी मैं 2022 में भी टीएमसी में लेटर दिया हूँ, 2025 में भी दिया और 2026 में भी अभी दे के 2 तारीख से अभी मैंने 16 तारीख का उपोषण के लिए बैठने के लिए ये किया था। बस उपोषण पे ही सर बैठा रहना पड़ेगा और क्या करेंगे सर जी वहाँ, क्योंकि वहाँ भी मुझे डर है ना, घर के यहाँ भी तो डर ही है सर जी वहाँ।